महाराष्ट्र सरकारने अखेर लाडक्या बहिणींसाठी दिलेला शब्द पाळला आणि महिलांच्या खात्यावरती पैसे आले बघा, पैसे आले महिलांच्या खात्यावरती सरळ 2100 रुपयांचा हप्ता आज सकाळी 9 वाजता जाहीर झाला आणि तो जाहीर झाल्याबरोबर थोड्या वेळापूर्वीच काही महिलांच्या खात्यावरती पैसे आल्याचे मेसेज आपल्यापर्यंत पोहोचलेत। मात्र जवळजवळ 20 लाख महिलांना यातून गाळल्याची देखील महत्त्वाची माहिती। जर तुम्हाला गाळलं असेल तर या यादीतून तुम्ही काय करायला पाहिजे याची देखील माहिती बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये आधार कार्ड आणि तुमचं राशन कार्ड या दोन महत्त्वाच्या गोष्टी सध्या सरकार चेक करत असताना त्यांच्याकडे महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे, तो म्हणजे तुमचं राशन कार्ड कसं आहे ते सरकार पाहतंय। परंतु हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेत हे देखील तुम्हाला सांगावं लागेल। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे पैसे साधारणतः कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती कोकण पट्टा जो संपूर्ण मोठा आहे या भागात हे पैसे महिलांच्या खात्यावरती आलेत। परंतु हा 2100 रुपयांचा हप्ता असताना देखील 1500 रुपये आल्याने महिलांमध्ये थोडी नाराजी असली तरी देखील महिलांना हे हप्ते चालू आहेत असं महिलांचं म्हणणं आहे। अजित पवार यांनी मोठी घोषणा केली होती की आता महिलांचे पैसे कधी बंद करणार नाही, परंतु 2100 रुपयांचा हप्ता या जानेवारी महिन्यापासून येईल असं त्यांनी जाहीर केलं। मात्र महिलांच्या खात्यावरती ते पैसे आले नाहीत। तर आपण बघूया की पुढे सातारा, सांगली, इकडे नाशिक, नगर, पुण्यातील काही महिलांच्या खात्यावर देखील पैसे आलेत। मात्र बहुतांश महिलांच्या खात्यावरती अजूनही पैसे आले नसल्याने त्यांच्यामध्ये उद्विग्नता आहे, संताप आहे की नेमके पैसे कधी येणार, की आमचं नाव गाळलं जाणार याची देखील आपण माहिती बघणार आहे। कोणत्या महिलांची नावे गाळली गेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या राशन कार्डची माहिती सरकारने बघितलेली आहे। तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं राशन कार्ड आहे ते सरकार सुरुवातीला पाहत आहे। जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं राशन कार्ड असेल तर तुमचे मात्र येणारे सगळे हप्ते बंद करण्याचा निर्णय सरकार पुढील काही दिवसात घेणार असल्याची सरकारने माहिती जाहीर केली। त्यानंतर केसरी रंगाचं राशन कार्ड जर तुमच्याकडे असेल याबद्दल देखील सरकारने मोठी निर्णय घेतला आहे की तुमच्याकडे हे पैसे येणार, परंतु तुमचं 2.5 लाखाचे आतमध्ये उत्पन्न हवं आहे असं अशी सरकारने अट घातली आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं जर राशन कार्ड असेल म्हणजे दारिद्र्य रेषेखालचं राशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावरती येण्यास कोणीही रोखू शकत नाही, कारण की दारिद्र्य रेषेखालचं जवळजवळ 50,000 1 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असते हे सरकारला माहीत आहे। त्यामुळे हे पैसे तुमच्या SBI असेल किंवा पोस्टाच्या बँका असतील त्याच्या खात्यावरती उद्या आणि परवा पैसे येऊन जातील हे तुम्ही काळजी करायची नाही। परंतु आज मात्र सकाळी 9 वाजल्यापासूनच सगळ्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेत। तेव्हा महाराष्ट्रातील महिलांना हा आनंदोत्सव खूप मोठा दिला सरकारने। आगामी काही दिवसामध्ये 2100 रुपयांचा हप्ता देखील चालू करण्यासाठी सरकारने हालचाली केल्यात। मात्र पुढील फेब्रुवारीचा महिना असेल किंवा मार्च महिना असेल दोन्ही महिने एकत्रित करून 3000 रुपये देण्याचा सरकारचा प्लॅन आहे का ही देखील बातमी येते। तर तुमच्या खात्यावरती पैसे किती आले आहेत, 3000 रुपये की 2100 रुपये, नक्की खात्रीलायकरित्या आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा। भेटूया पुन्हा नवीन माहितीसह, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।